आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। अजित पवार माध्यमांशी संवाद साधतात। मी पहिल्यांदा सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। आम्ही सगळे सहकारी इथं आहोत। श्रीराम शेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली कादवा सहकारी साखर कारखाना अतिशय उत्तमपणे चाललेला आहे। माझा साखर कारखान्याशी 84 सालापासून संबंध आहे, म्हणजे ते 16 वर्ष नाही 24 वर्ष 40 वर्ष मी गेले साखर कारखान्याच्या वयाच्या 24व्या वर्षापासून संबंधित असल्यामुळे मला कारखानदारीतल्या बऱ्याच बारकावे माहिती आहेत। अनेक अडचणीतले कारखाने आम्ही उत्तम पद्धतीने चालवलेत आणि आज राज्यामध्ये चांगले कारखाने म्हणून त्यांची ओळख आहे। तसंच आज मला श्रीराम शेट्टीजी आणि त्यांच्या सगळ्या संचालक बोर्डाचं अभिनंदन करायचं, कौतुक करायचं, सभासदांचं, कामगारांचं, अधिकाऱ्यांचं, की नाशिक जिल्ह्यामध्ये असा सहकारी तत्वावरचा एकमेव कारखाना आहे की तो अतिशय उत्तम आणि चांगला चाललेला आहे। त्यांची बॅलन्स शीट पण मी आता बघितली आणि एकंदरीतच त्यांचं कामकाज बघितलं। काटकसर कशा पद्धतीनं करावी, शेतकऱ्यांना कसा चांगला भाव द्यावा, कारखाना कसा उत्तम चालवावा, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला कादवा सहकारी साखर कारखाना आहे। मी त्याबद्दल शेटे साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर आज जनसन्मान यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे। नाशिकपासून आम्ही विमानातून उतरल्यावर पहिल्यांदा या परिसरामध्ये आलो। आम्हाला शेटे साहेबांनी, नरहरी झिरवाळ साहेबांनी, व्हाईस चेअरमन, बाकीच्या सगळ्यांनी विनंती केली होती, जातात जातात 5 मिनिटं 10 मिनिटं चहाला इथं थांबा। त्यांनी आमचं स्वागत केलं। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं सगळे आलेलो आहोत। इथं आम्ही तुमच्याशी बोलत असताना पत्रकार मित्रांना मला सांगायचं आहे, ही जनसन्मान यात्रा साधारण रोज 2 विधानसभा मतदारसंघ कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज आम्ही दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आणि त्या ठिकाणी आपल्या देवळाली जो नाशिक रोडचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात सरोज अहिरे तिथं आमदार आहेत आणि इथं नरहरी झिरवाळ आमदार आहेत। अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केलेली आहे। उद्याचे आजपासून 5 दिवस आम्ही ओळीनं धुळे, नगर, माझा नाशिक अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधले मतदारसंघ कव्हर करणार आहे। साधारण आठवड्यातले 5 दिवस आमची जनसन्मान यात्रा चालेल। 2 दिवस मुंबईमध्ये कामं असतात, आपल्याला माहिती असतं, कॅबिनेट असते, काही लोक भेटायला येतात, आमदार महोदय भेटायला येतात, त्याच्यामुळे त्यांच्याकरता तिथं 2 दिवस त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले। असं आमचं आता निवडणुका संपेपर्यंत, मतदान होईपर्यंत हे कार्यक्रम आमचे चालू राहतील। याच्यातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही ज्या काही योजना, विशेषतः माझी बहीण योजना, त्याचबरोबर वीज माफीची योजना, युवक युवतींच्या करता स्टायपंड देण्याच्या बद्दलची, त्यांना 6 महिने ते 8 महिन्याचा ट्रेनिंग देण्याच्या बद्दलची योजना, त्याचबरोबर दुधाळ 5 अशा वेगवेगळ्या आमच्या योजना आहेत। त्याच्यामध्ये खूप मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहेत, बऱ्याच योजना आहेत। त्या योजना साधारण आम्ही आमच्या मायमाऊलींना, आमच्या बहिणींना, आमच्या मुलींना समजावून सांगणार आहोत। त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांच्या करता जे निर्णय घेतलेले आहेत, ज्या योजना आणलेल्या आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आम्ही आमच्या शेतकरी वर्गाला देणार आहोत। आणि युवक युवतींच्या करता जो त्यांना स्टायपंड देण्याच्या संदर्भातला निर्णय, तो त्यांना सांगणार आहोत। आणि मुलींना मोफत शिक्षण, कॉलेजचं अधिकार आहे, त्यांच्याकरता पण
ही आम्ही आणलेली आहे. 3 गॅस सिलेंडर देण्याची पण योजना आणलेली आहे. अशा चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आणि गेल्या कालच आपण बघितलं मार्टीच्या बद्दलचा घेतलेला अल्पसंख्याक समाजाचा निर्णय, आरटीच्या बद्दल घेतलेला मागासवर्गीय मातंग समाजाच्या करता निर्णय, अशा समाजातल्या सर्व घटकाच्या करता हे सरकार काम करतंय. ही हे सांगण्याच्या करता, त्याच्याबद्दल लोकांना माहिती देण्याच्या करता, त्यांच्याकडनं काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आम्ही काढलेली आहे. त्याला आज सुरुवात केली. अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद हा वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थिनींचा मिळतोय, शेतकऱ्यांचा मिळतोय. त्याच्यामध्ये जसं जसं आता मीडियाच्या माध्यमातून पण सगळीकडं दाखवायला सुरुवात झालेली की आमची ती यात्रा सुरू झालेली आहे, त्याच्यातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही यात्रा पोहोचवण्याचा आमचा जो उद्देश आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढेही चालाव्यात याकरता पुन्हा सरकार आलं पाहिजे, त्याकरता देखील आम्ही काही ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं ही आमची भूमिका नाही. आम्ही देखील उद्याच्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांनी आम्हाला कौल द्यावा आणि आम्ही मतदारांच्या करता, जनतेच्या करता केलेली कामं ही त्यांना सांगून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या इथं कालच आम्ही पैनगंगाचा मोठा निर्णय 85,000 कोटीचा घेतलेला आहे. तसाच या भागामधला देखील आरपार नारपारच्या बद्दल कालच कॅबिनेटला भुजबळ साहेबांनी हा मुद्दा काढलेला होता आणि आम्ही त्यांना सांगितलं, दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी, कालच मी त्याच्यावर सही केलेली आहे आणि माझी सही झाल्यावर DCMची सही होईल आणि CMची सही होईल. पुढच्या कॅबिनेटला नारपार या योजनेच्या करता पण अनेक वर्ष माझ्या नाशिक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतायत, त्याला पण आम्ही अंतिम स्वरूप देण्याचं काम करतोय. त्याच्यामध्ये किकवी म्हणून मी मागे मंत्री असताना तेव्हा पण भुजबळ साहेब मंत्री होते, मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो, त्यावेळेस किकवी हा प्रोजेक्ट आपण खास, जसं मोरब्याला धरण नवी मुंबईला प्यायला पाणी आहे, बादसा आणि तिथली बाकीची धरणं तानसा वगैरे मी सगळी नाव घेत नाही, मुंबईला पिण्याच्या पाण्याच्या करता आहे. टेमघर वगैरे धरणं खडकवासला पुण्याला प्यायला पाणी आहे. तसं आपल्या नाशिकच्या करता खास किकवी धरण हे झालं पाहिजे अशा पद्धतीनं मागणी होती. काही ना काही अडचणी येत होत्या आणि ते थांबलेलं होतं, परंतु तेही आता पुढच्या कॅबिनेटला आणून नारपार आणि किकवी या दोन्हीच्या बद्दल आम्ही लक्ष घातलेलं आहे. ही मला माहिती आहे आपल्यामार्फत आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायची होती. काही नाही, नाशिकचा शेतकरी कष्टकरी शेतकरी आहे. नाशिक नेहमीच शेतीच्या बाबतीमध्ये इथली द्राक्ष असतील, इथला कांदा असेल, इथली बाकीची वेगवेगळी फळफळावर असतील, भाजीपाला असेल, टोमॅटो वगैरे सगळ्याच बाबतीमध्ये नाशिक नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं एक मोठा जिल्हा, चांगला जिल्हा. आज आमचे जवळपास 5 ते 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. दादा, पूर्वच्या काळामध्ये पण नाशिककरांनी पवार साहेबांना साथ दिली होती, 14 आमदार निवडून आलेले होते. त्यानंतर आपल्या सातत्याने पक्षाला काही ना काही मदत नाशिकमधून मिळते, तो काही उद्देश आपल्या डोळ्यासमोर होता? जायचंय. पहिली सभा आम्ही बारामतीला घेतलेली होती, परंतु त्यावेळेस पाऊस होता, मी त्याच्यात कमी पडलो मंडप टाकायला, त्याच्यामुळं ते सभा थोडीशी अडचणीत आली. आता इथनं पुढं आता तुम्हाला दिसतील सभा वगैरे, तसं काही नाही. महाराष्ट्रातनं कुठून सुरुवात करायची होती. नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, गोदामाईच्या काठी इथं खूप काही घटना घडलेल्या आहेत, ह्याला एक वेगळा इतिहास आहे. पूर्वीचा जरी आपण इतिहास बघितला तर अनेक मान्यवरांचं इथं पदस्पर्श झालेला एक पावनभूमी म्हणून नाशिककडे आम्ही बघतो. आणि उत्तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं ठिकाण त्याकरता. आणि तुम्हाला माहिती आहे की मागे पण यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात करताना इथं बिनविरोध खासदार ते झालेले होते. त्याच्यामुळं नाशिककरांचे आशीर्वाद, विश्वास मिळाला
तर पुढं सोपं जातं. दर्शनाला देखील जाणार आहात हा कारा मंदिरात दर्शनाला देखील जाणार आहात. हो का, जिथं जिथं श्रद्धा असेल तिथं जायचं, नतमस्तक व्हायचं, पुढं जायचं. आम्ही सगळ्यांचा आदर करणारी माणसं आहोत. त्याच्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांनी पुढं चाललोय. जसं छत्रपती शिवाजी महाराज पण आई भवानीचं दर्शन घ्यायचे आणि काम त्यांच्या लढतीला निघायचे, तशा पद्धतीनं ही पण एक प्रकारचं निवडणुकीची प्रक्रिया आहे. आणि ज्यावेळेस जाताना जे काही तीर्थक्षेत्र येतील तिथं आपलं दर्शन घ्यायचं, नतमस्तक व्हायचं, आशीर्वाद मागायचा, पुढे जायचं. श्रीराम शेटे जेव्हा चेअरमन झाले होते तेव्हा देखील आपण इथे या ठिकाणी येऊन भेट दिली होती आणि आता देखील आपण या कारखान्यामध्ये आलेला. काय? श्रीराम शेटे आपल्या सोबत झाले होते तेव्हा देखील आपली भेट झालेली होती पहिल्यांदा. श्रीराम शेटे साहेबांचं काम उत्तमच आहे. मी त्यांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघामध्ये देखील बघितलेलं आहे. अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी त्या बाबतीमध्ये काम चालवलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.